राजन साळवींची एसीबी चौकशी म्हणजे सत्ताधारी पक्षाचा राजकीय दबाव। नमस्कार, मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय कोकण व्हिजन। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमदार वैभव नाईक यांच्या चौकशीनंतर राजापूरचे उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या म्हणजेच एसीबीच्या रडारवर आले आहेत। बेकायदा मालमत्ता जमवल्याप्रकरणी आमदार राजन साळवी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे। ऑक्टोबर 2009 ते 2 डिसेंबर 2022 पर्यंतच्या 14 वर्षात 3,53,00,000 रुपये बेकायदा मालमत्ता जमा केल्याचा आरोप राजन साळवी यांच्यावर ठेवण्यात आला आहे। त्यामुळे त्यांची मूळ अधिकृत संपत्ती सुमारे 2,92,00,000 रुपये आहे। त्यामुळे बेहिशेबी मालमत्ता 118% असल्याचा आरोप आहे। राजन साळवी यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मोठा मुलगा यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल केल्यानंतर अनेक नोटिसा पाठवत डिसेंबर 2022 पासून आजपर्यंत राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबियांना 7 वेळा चौकशी करता बोलावण्यात आले। या चौकशी दरम्यान अधिकृत माहिती आणि कागदपत्रे सादर करूनही पुन्हा चौकशी करता बोलावण्यात येत आहे। हे सर्व राजकीय दबावामुळे होत असल्याचा आरोप राजन साळवी यांनी केला आहे। पाहुयात यावरील हा खास रिपोर्ट। डिसेंबर 2022च्या पहिल्या आठवड्यात आमदार राजन साळवी यांना एसीबीची बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याच्या आरोपावरून पहिली नोटीस पाठवण्यात आली। 14 डिसेंबर रोजी राजन साळवी पहिल्यांदा एसीबी समोर हजर राहिले। त्यावेळी त्यांची 5.5 तास चौकशी करण्यात आली। या चौकशीनंतर एसीबीला आवश्यक उर्वरित माहिती आणि कागदपत्रे सादर करण्यासाठी राजन साळवी यांना पुन्हा एकदा पुढच्या महिन्यात हजर राहण्यास सांगण्यात आले। 20 जानेवारी रोजी त्यांची दुसऱ्यांदा सलग 6 तास चौकशी करण्यात आली। 6 तास चौकशी केल्यानंतर आमदार राजन साळवी यांनी सादर केलेल्या कागदपत्रांबाबत समाधान न झाल्याने इतर कागदपत्रे सादर करण्यास 22 फेब्रुवारी रोजी त्यांना उपस्थित राहायला सांगितले होते। यानंतर त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा एसीबीची नोटीस बजावण्यात आली। राजन साळवी यांचा मोठा भाऊ, पत्नी आणि वहिनीला एसीबीनं नोटीस बजावून 20 मार्च रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले। या चौकशीत त्यांच्या कुटुंबियांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात आली होती। तसेच त्यांच्या स्वीय सहाय्यकाचीही या संदर्भात चौकशी करण्यात आली। 18 एप्रिल 2023 रोजी 5व्यांदा राजन साळवी यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले। तब्बल 7.5 तास चौकशीनंतर पुन्हा त्यांना बुधवार 19 एप्रिल रोजी सकाळी 11च्या सुमारास बोलावण्यात आले। संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत त्यांची चौकशी करण्यात आली। या चौकशीमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाला लागणारे सर्व कागदपत्र व माहिती पुरवण्यात आली असल्याचे राजन साळवींनी माध्यमांशी बोलताना सांगितले। 9 जून 2023 रोजी राजन साळवी यांच्यासह त्यांच्या हॉटेलचे बांधकाम करणाऱ्या व्यक्तींची चौकशी अलिबाग लाचलुचपत विभागात करण्यात आली। सुमारे 4 तास ही चौकशी झाली। यावेळी राजन साळवी यांच्यासोबत 4 जण चौकशीला हजर होते। राजन साळवी यांचे रत्नागिरी येथे 4 भागीदारांमध्ये हॉटेल आहे। हे हॉटेल बांधण्यास पैसे कुठून आले, बांधकाम कुणी केले, साहित्य कुणी दिले, याबाबत 13 जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून नोटीस पाठवण्यात आल्या होत्या। याच चौकशीचा एक भाग म्हणून राजन साळवींचा पुतण्या दुर्गेश साळवी यांनाही लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने चौकशीसाठी बोलावले। आमदार साळवी यांचा मुलगा शुभम आणि दुर्गेश साळवी यांची भागीदारीमध्ये कन्स्ट्रक्शन कंपनी आहे। त्या अनुषंगाने ही चौकशी करण्यात आली। साळवी कन्स्ट्रक्शन कंपनीचे नोंदणीपत्र, त्यांच्या बँक खात्याचा तपशील तसेच आयकर विवरणपत्रासह 20 डिसेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने केली होती। मात्र दुर्गेश साळवी त्या तारखेला हजर नसल्याने 27 डिसेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने दिली। आमदार साळवी यांच्या वहिनी अनुराधा साळवी यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते। राजन साळवी यांची पत्नी अनुजा साळवी आणि वहिनी अनुराधा साळवी यांनी मिळून काही जमिनी खरेदी केल्या होत्या। त्याचे पैसे अनुराधा साळवी यांच्या बँक खात्यावरून देण्यात आले। या व्यवहाराच्या तपशिलासह अनुराधा साळवी यांना चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना करण्यात आली। त्यांनाही 20 डिसेंबर रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते। मात्र त्या हजर न राहिल्याने त्यांना 27 डिसेंबर रोजी हजर राहण्याची सूचना करण्यात आली। राजन साळवींच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर किती मालमत्ता आहे याची तपासणी केली गेली। त्यासाठी आमदार राजन साळवी यांच्याप्रमाणेच त्यांचे भाऊ दीपक यांची ही चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक खात्यामार्फत करण्यात आली। अलिबागच्या एसीबी कार्यालयाच्या सूचनेनुसार राजन साळवी यांचा रत्नागिरी शहरातील बंगला आणि त्यांच्या हॉटेलचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मूल्यांकन करण्यात आले। यामध्ये घर आणि हॉटेलचे क्षेत्रफळ, जमिनीची एकूण किंमत आणि इंटेरियर डिझायनिंग म्हणजेच डेकोरेशनवर होणारा खर्च याचेही मूल्यमापन करण्यात आले। या सगळ्याबाबत बोलताना राजन साळवी यांनी हे सर्व राजकीय दबावामुळे होत असल्याचा आरोप केला होता।
18 जानेवारी 2024 रोजी राजन साळवी यांच्या रत्नागिरीच्या घरी एसीबीची धाड पडली। या एसीबीच्या धाडीत DYSP सुशांत चव्हाण यांच्या पथकासह 20 अधिकारी कर्मचारी दाखल झाले होते। आमदार राजन साळवींच्या घरी एसीबीची टीम ही सकाळीच दाखल होऊन यात 19 ते 20 अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश असून या एसीबीच्या पथकाकडून राजन साळवी यांच्या घरी झाडझडती घेतली गेली। रत्नागिरीतील घरावर एसीबीच्या या धाडीनंतर राजन साळवी यांनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली। आमदार राजन साळवी म्हणाले, मला टीव्ही आणि माध्यमातून वाचनातून समोर आलं की माझ्याकडे 3 कोटींची संपत्ती असल्याने माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे, असं वृत्त मी पाहिलं। त्यामुळे जनतेला सांगू इच्छितो की मी 1982 ते 1992 साली सरकारी नोकरी केली। मला पगार मिळत होता। नोकरी सोडल्यानंतर मी रत्नागिरीत झेरॉक्सचा व्यवसाय सुरू केला। त्यानंतर रत्नागिरीत हॉटेल सुरू केलं। त्याचं परमिट माझ्याकडे आहे। मध्यंतरी मी आंब्याचा व्यवसाय करत होतो। 2009 पासून आतापर्यंत मी आमदार आहे। इतक्या संपूर्ण कालावधीत मला चांगले पैसे मिळत होते। या कालावधीत सरकारचाही कर भरला आहे। माझ्यावरील आरोप चुकीचा आहे। राजन साळवींविषयी सर्वांना माहीत आहे, असं राजन साळवी म्हणाले। 22 जानेवारी 2024 रोजी पुन्हा आमदार राजन साळवी, त्यांचे भाऊ दीपक साळवी आणि संजय साळवी यांना चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली होती। तब्बल 2 तास चौकशी केल्यानंतर त्यांना सोडण्यात आले। या चौकशीत त्यांना मालमत्ता व्यवसायासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले। त्यानंतर त्यांना काही कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत देत सोडण्यात आले। राज्यात शिवसेनेत 2 गट निर्माण झाल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटातील आमदार, खासदार आणि मंत्री हे शिंदे गटात जाऊ लागले। जे काही निष्ठावंत समजले जातात त्यांना नोटीस दिली जाते आणि त्यांच्यावर दबाव टाकला जातो। तसेच एसीबीला अनेक पुरावे सादर करूनही सतत चौकशीसाठी बोलावण्यात येत असल्याने ही चौकशी राजकीय दबावातून घडवून आणली जात असल्याचं वक्तव्य राजन साळवी यांनी केलं आहे। या पुढील बातमी जाणून घेण्यासाठी आणि अशा अनेक विषयांवरील सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी कोकण व्हिजनला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा। धन्यवाद।